रोहित पटेकरला आताच्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करतायत. थँक्यू डॅशिंग बॉयज, थँक्यू व्हेरी मच. अधिक प्रेक्षकांनी पाहिली आणि आता सुद्धा 200 ते 250 ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा इथे पाहत आहेत. आणि ही स्पर्धा आपल्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचते, रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यांना आमच्या मंडळाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतोय. सुंदर प्रीमियर लीग मधील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठीचा सामना आता रंगणार आहे. तो दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध विठ्ठल रखुमाई कुडली. आणि मित्रांनो, आता जे दोन फायनलिस्ट आपण पाहतोय ना, या दोन फायनलिस्ट संघांचं वैशिष्ट्य काय माहितीये का? रोनिक फायटर आणि एन्जॉय जांभारी संघ, हे दोन्ही संघ एकही सामना आतापर्यंत या मालिकेमध्ये हरलेले नाही आहेत. न लास्टच्या फायनल पर्यंत पोहोचलेले ते दोन्ही संघ. वैशिष्ट्य म्हणावं लागेल, एकही सामना अजूनपर्यंत हरलेले नाहीत. ते बॉलिंग करणारात. आतापर्यंत तुमचा परफॉर्मन्स चांगला होता, दुर्दैवानं तुम्ही फायनल पर्यंत पोहोचू शकला नाहीत. आता तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठीचा जेव्हा सामना होतोय तेव्हा तुमचं लक्ष हे नक्कीच तृतीय क्रमांक मिळवण्याचं तरी असेल. त्या दृष्टीनं तुम्ही तुमची मोर्चेबांधणी कराल. समोर विठ्ठल रखुमाई संघ आहे, त्यांचे प्लस आणि मायनस पॉइंट्स तुम्हाला माहिती असतील, त्यांचे खेळाडू तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असतील. तर तयारी पूर्ण आहे तुमची? तयारी तर पूर्णच आहे. आता बघूया, 3 नंबर तरी काढण्याचा प्रयत्न करू. तू हा तो विश्वास दत्तप्रसाद जांभारीचे कर्णधार इथे व्यक्त करतायत की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तरी आम्ही नक्कीच पटकावू. विठ्ठल रखुमाई कुडली, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही पण 3 नंबरचा प्राइज माराल. अरे वा, यांना पण 3 नंबरचाच प्राइज जिंकायचं आहे. आणि हीच खरी स्पर्धा आता आपल्या समोर सादर होणार आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपल्या समोर हा सामना रंगणार आहे, तो दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध विठ्ठल रखुमाई कुडली यांच्यात.
संघाला खात्यामध्ये जोडले जातील ते सोबत याच्या फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही, परंतु 2 धावासाठी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला होता. 2 धावाने धावसंख्येत वर धावसंख्या पोहोचते की 10 लॉस ऑफ 0 विकेट येथे पाहायला मिळतो. पुढचा चेंडू शुभम याचा यावेळेला थोडासा दिशाहीन होताना पाहायला मिळतात. ते शुभम पंच दंडित करताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ते शुभमच्या माध्यमातून. इथं मात्र थोडंसं दबाव, थोडंसं प्रेशर इथं निर्माण होताना पाहायला मिळते ते शुभमच्या अतिरिक्त. इथे पुढचा चेंडू शुभमच्या माध्यमातून सोबत खेळण्यासाठी तयार. यावेळेला पुन्हा एकदा पंच दंडित करताना पाहायला मिळतात. नियम क्रमांक 22 इथे मोडला जाताना सरासरी पाहायला मिळतंय. सलग चेंडूवरती अतिरिक्त धावांची आतिषबाजी मानावी लागेल ते शुभमच्या माध्यमातून. आणि धावसंख्येत भर पडतात. धावसंख्या होती ती 14 धावा. अजून या षटकामधले 5 चेंडू असतील भावा. 5 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया सुबोध. पुढचा चेंडू थोडंसं शिस्तरक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळाले. ते स्वतः कर्णधार गोलंदाजी मार करतो असताना पाहायला मिळतात. या वेळेला जोरदार चेंडू टाकला होता पाहायला. बीटकर चेंडू मैदानामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू मानला जाईल शुभमच्या माध्यमातून. इथे थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतो तो शुभम आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू शुभम याचा. शुभम सुलभ खेळण्यासाठी तयार होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंच दंडित करताना पाहायला मिळतात. सलग चेंडूंवरती वाईटची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ते शुभम याच्या माध्यमातून. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 15 धावा. अजून या षटकामधले 4 चेंडू असतील धावा. 4 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो. इथं उडवला चेंडू. तिथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. अप्रतिम चौकार. यावरती एक शायरी होऊन जाऊन दे. फुस 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 नाग्या नाग्या फुस आणि जागा मिळेल तिथं घुस. घुसला ना जाबरात. हा येतोय चौकार. अप्रतिम प्रहार. चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी. या 4 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होते ते 19 धावा. पुढचा चेंडू शुभम 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 इथं कमबॅक केलाय. इथे गाडी गारटलाय. हादरा लागताना पाहायला मिळतो. इथे मोठा धक्का इथे अवदस लागताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुबोधच्या जागेवरती आलाय तो श्रेयस आंबेकर. जोरदार फटका आल्या उडवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रज्योत तिथे तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागलं प्रज्योतच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. अजून या षटकामधला अंतिम चेंडू असेल मला वाटतं. अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. श्रेयस टू शुभम. या वेळेला पंच केला चेंडू. तिथे मात्र मिसफील्ड. पंचांचा इशारा शॉर्ट रन. इथे मात्र थोडस परिवर्तन पंचांच्या माध्यमातून. शॉर्ट रन इथे मानलं जाईल. धावसंख्या होते ती
पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला असेल तो नवीन फलंदाज रोहन. श्रेयसच्या नावावरती आलेला एक नवीन फलंदाज रोहन कशा प्रकारे मारा करतो प्रणय टू रोहन. रोहन टू प्रणय. पुढचा चेंडू प्रणय याचा रोहनसाठी या वेळेला हलक्या रीतीने खेळायचा प्रयास होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तिथे मात्र आपले 4 धावा रोखले गेले असतील. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हे खूप योगदान ठरू शकतं. इथे पुन्हा एकदा खूप सुरेख प्रयास. तिथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. अप्रतिम प्रहार म्हणावा लागेल. इथे मात्र रोहनच्या बॅट मधून निघतोय कणकणीत चौकार. हात बाय काड्या कुड्या. खिलाडी मात्र जाड्या जोड्या करकरी ठरठरीत चौकार. इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा सिग्नल येतो. व्हाईट बॉलचा अतिरिक्त 1 धाव संघामध्ये जोडला जाईल. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होते 26 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या रीतीने खेळायचा प्रयास होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अशा प्रकारे षटक संपते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावसंख्येवरती इथे धावसंख्या पोचते. लॉस ऑफ 2 विकेट इथे म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं चौथं षटक मला वाटतं शुभम घेऊन येतोय. यावेळेला पहिला चेंडू स्वर मारा नियम क्रमांक 22 इथे मोडला गेला पाहायला मिळते. स्वर मारा एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 28 धावा. पुढचा चेंडू असेल शुभम भावा. स्ट्रायकिंग एंडला असेल तो श्रेयस. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो रोहन. कशा प्रकारे मारा करतो बा. या वेळेला अप्रतिम चेंडू होता. टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडू इथे मानला जाईल शुभमच्या माध्यमातून. शुभम एक चांगला गोलंदाज ओळखला जाणार. स्वतः कर्णधारी ते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला थोडस यष्टीरक्षकाच्या हातातून मिसफिल्ड होतं. चेंडू ट्रॅव्हल होते. एका धाव्यासाठी एका धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या 29 धावा इथे गुणफलकावरती लागताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू शुभम कशा प्रकारे मारा करतो पाहूया. या वेळेला पुन्हा एकदा पण थोडंफार दंडित करताना पाहायला मिळतात. सलग चेंडूंवरती अतिरिक्त धावांची अतिवृद्धी आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून आणि खूप धोकादायक ठरू शकतं आपल्या संघासाठी शुभम. पुढचा चेंडू शुभम श्रेयस खेळण्यासाठी तयार. या वेळेला उडवला चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा पाळा. दूर दूर चौकार मारे का पर झुकेगा नाही. साला ठोकला चौकार. पुन्हा एकदा त्याच तरीकेने मारलेला आहे. मैं रुकेगा नाही. मैं झुकेगा नाही. मैं रुकेगा नाही. मैं झुकेगा नाही. मिल गया मौका तो जडा लिया चौका. इथे मात्र चौका चढताना पाहायला मिळते. श्रेयसच्या बॅट मधून आपल्याला इतर आतिषबाजी पाहायला मिळते. सलग 2 चेंडूंवरती 2 प्रहार यशस्वी तरीकेने पार पाडायला भेटतात. ते पाहिलेलं क्षेत्र कोणतेही असो आयुष्य कष्टाला तुम्ही सामोरे पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर त्याला यशाला सुद्धा पर्याय नाही. तो यश प्राप्त करताना पाहायला मिळते श्रेयस. पुढचा चेंडू शुभम. या वेळेला पुन्हा एकदा पंच दंडित करताना थोडस दबाव थोडस डिप्रेशन मला वाटतं इथे मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळते. शुभम पुन्हा एकदा कमबॅक करणार का एक प्रश्न पडतोय आपल्याला. या वेळेला पुन्हा एकदा स्वर मारा नियम क्रमांक 22 इथे मात्र सलग मोडला जातोय. पंच दंडित करताना पाहायला मिळतं ते शुभम. याला सलग चेंडूंवरती वाईटची आतिषबाजी. पुन्हा एकदा वाईट चेंडू स्वर मारा. यष्टीरक्षक मधली आपली कामगिरी चौघ जाताना पाहायला मिळतं. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 42 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 42 धावा 2 बाद आपल्याला पाहायला मिळतात गुणफलकावरती. तसेच आपल्या सोबत जोडले जातील ते लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून. तसेच सर्व लाईव्ह प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. पुढचा चेंडू अंतिम 2 चेंडू असतील मला वाटतं या षटकामधले. या वेळेला अप्रतिम चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू मैदानामध्ये स्थिर होतोय. पुढचा चेंडू अंतिम चेंडू असेल शुभम. याचा शुभम टाकण्यासाठी तयार. स्ट्रायकिंग एंडला असेल तो श्रेयस. या वेळेला बॅटची कडा घेत चेंडू मैदानामध्ये जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मला वाटतं. एका धाव्यासाठी जातो. एका धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 43 धावा. लॉस ऑफ 2 विकेट इथे मात्र होईल धावा. अंतिम षटक घेऊन कोण येते मला पाहूया.
संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू कोण घेऊन येतोय? मला वाटतं वैयक्तिक खात्यातल्या पहिल्याने संघाच्या वतीनं अंतिम षटक असेल. कोण प्रणय यावेळेला जोरदार प्रहार केला. चेंडू होतोय प्रेक्षक गॅलरीतून पार. अप्रतिम चौकार. यावेळेला थोडस पंचांवरती प्रहार पाहायला भेटतो का? पंच थोडस व्हाईट बॉलचा इशारा देतात. पंच दंडित करताना पाहायला मिळते. अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडलं जाईल. संघाच्या धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 48 रन. 48 धावा गुणफलकावरती लागताना पाहायला मिळतात. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजलेला नाही. बॅट घुमावली अलिबागला. चेंडू गेला बैलबागला. सांगायचं झालं तर काय करणार इथे फलंदाज सुद्धा घाबरतोय. यावेळेला उडवलाय चेंडू. चढल पडलाय सीमारेषा पार. अप्रतिम प्रहार. जावई भोळा सासऱ्याला पोर झाली सोला. एक म्हणतो मळा मोला, दुसरा सांगतो खाऊ करत नाही. हा चौकार. चेंडू होतो सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी 4 धावांना धावसंख्येत भर. धावसंख्या होती ते 52 धावा गुण खात्यामध्ये ते जोडले जातील. संघाच्या लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल प्रणय याचा. या वेळेला पुन्हा एकदा मिसफिल्ड. इथे मात्र मिसफिल्डचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज. सांगायचं झालं तर गॅप शोधली क्षेत्ररक्षण खराब झालं. इथे मात्र भले बायको करा चकली पण नेवली असू दे चिकली. या चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. आता मात्र तो बाक करताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम प्रहार होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. आता मात्र अंतिम चेंडू या इनिंग मधला अंतिम चेंडू असेल. मला वाटतं पाहूया कशा प्रकारे समाचार घेतो. स्ट्रायकिंग एंडला असेल तो धडाकेबाज फलंदाज श्रेयस. या वेळेला उडवला चेंडू. तिथे मात्र चेंडू होते सरळ सीमारेषा पार. लायचून अमल तंबाखू हंटो का देजन का चौकार. अप्रतिम प्रहार. चेंडू झाला सरळ सीमारेषा पार. षटकाराच्या बाबतीत इथं नव्हे तरी इथं चौकाराच्या बाबतीत आतिषबाजी मानावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती अप्रतिम प्रहार मानावा लागेल. श्रेयसच्या माध्यमातून धावसंख्या झाली असेल ती 61 धावा आणि 62 धावांचं मला वाटतं उद्दिष्ट असेल. दत्तप्रसाद जांभारी संघासमोर कशा प्रकारे दरम्यान दुसऱ्या इनिंगची पारी इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. दत्तप्रसाद जांभारी संघाच्या वतीनं मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला आलाय शुभम. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल मला वाटतं प्रज्वत. बॉलिंग बॅक वरती असेल वैयक्तिक खात्यातल्या पहिल्याने संघाच्या वतीनं पहिलं षटक श्रेयस.
पंचांचा राईटम राऊंड विकेट मारा करेल शुभमसाठी. शुभम खेळासाठी जाईल यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू होतो फरार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू झाला सरळ सीमारेषा पार, बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावासाठी 4 धावाने पहिल्या चेंडूवरती संघाचं श्री गणेशा खोळत 4 धावा आपल्या गुण खात्यामध्ये जोडले जातील. शुभम याचा एक चेंडू 4 धाव्यांवरती वैयक्तिक खात्यात खोलताना आपल्याला पाहायला मिळतं. तो शुभम. पुढचा चेंडू श्रेयस टू शुभम, शुभम टू श्रेयस. अशा प्रकारे मारा करतो पाहू. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला इथे मात्र भांडिगाचा शॉट मारला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. भांडिगाचा शॉटचा काही उपयोग करता आला नाही. फलंदाजाला पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतो तो श्रेयस. पुढचा चेंडू श्रेयस वरती थोडस दबाव पाहायला मिळते. डिप्रेशन इथे हँडल करावं लागेल श्रेयस याला, कारण समोर असेल तो संघाचा कर्णधार शुभम. वाईट कॉल आणि LBW ला रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. आपण पहिल्यापासून खेळतो, आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढचा चेंडू शुभमसाठी. शुभम खेळण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्क वरती श्रेयस. यावेळेला प्रतिम चेंडू होता, पंच रूल नंबर इथे मात्र 22 मोडला जातो. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडला जातो. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 5. लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला इथे पाहायला मिळतो. पुढचा चेंडू असेल श्रेयस याचा शुभमसाठी. शुभम खेळण्यासाठी तयार. यावेळेला जोरदार प्रहार. चेंडू होते सरळ सीमारेषा पार. 2 धावासाठी जातोय. 2 धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 7 धावा इथे मात्र स्कोअर बोर्डवरती लागताना पाहायला मिळते. अजून या षटकामधले 2 चेंडू असतील. 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. शुभम यावेळेला सांगायचं झालं तर मैं रुकेगा नाही, मैं झुकेगा नाही, मैं झुकेगा नाही, मैं रुकेगा नाही. इथे मात्र गोलंदाजाला थांबावं लागेल, कारण समोरचा जो फलंदाज असेल तो एक खंदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो थांबण्यातला नाही असं सामन्याला दिसतंय. एक चेंडू वरती जोरदार प्रहार. चेंडूला पाठवतोय सरळ सीमारेषा पार चौकारांच्या दिशेकडे. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. याही वेळेला प्रयत्न यशस्वी ठरला नाही, पण प्रयत्न केले तर यशाला सुद्धा पर्याय नाही. सांगण्यात आलं तर प्रयत्न करा तर यश नक्की प्राप्त होईल. इथे मात्र प्रयत्न केला होता, थोडस दबाव निर्माण झाला होता शुभम यावरती. पहिले षटक इथे मात्र अखेर होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोअर बोर्ड वरती धावसंख्या लागते ती 11 धावा. 11 धावाने पुढचं षटक घेऊन कोण येते पाहूया भावा. कोण हा बॉलर कोण? वैयक्तिक खात्यातल्या पहिल्याने संघाच्या वतीनं दुसरे षटक मला वाटतं राज घेऊन होत आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती प्रज्वल दाडवीरकरच्या बॅट मधून निघतोय ZPL चा चौकार. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. 4 धावासाठी 4 धावाने आपला वैयक्तिक खाता खोलताना पाहायला मिळतं प्रज्वल दाडवीरकर. त्यांचं पॅनल थांबवायचं. कृपया कोणी हात लावताना विचार करा, आधी हात लावू नका डायरेक्ट.
पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता राजच्या गोलंदाजी मार्क वरती. प्रज्योती आणि राजवरती राज करताना पाहायला मिळते. थोड्या पाहूया कितपत राज करतो यावेळेला. प्रज्योत पुन्हा एकदा, प्रज्योत ऑन फायर. चेंडू झालाय फरार 4 धाव्यासाठी. इथे मात्र अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती प्रज्योतच्या माध्यमातून. सलग चेंडून 2 चेंडूंवरती 2 प्रहार, मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले ते प्रज्योतच्या बॅट मधून. चेंडूला पाठवलं होतं तर सीमारेषा पार. 4 धावासाठी धावसंख्या होते ती 19 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही 4 चेंडू असेल. राजभावा चांगल्या तरीकेने गोलंदाजी, ते खराब गोलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते तर राजच्या माध्यमातून, पण उत्कृष्ट फलंदाजी मानायला गेलं तर प्रज्योतच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 22 चेंडू 43 धावांची गरज. 22 चेंडू 43 धावा. काय होणार बाबा? पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट बॉल. नियम क्रमांक 22 इथे मोडला गेला. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडला गेला. या वेळेला पुन्हा एकदा पंच दंडित करताना पाहायला मिळतात. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडला जाईल संघ दत्तप्रसाद जांभारी या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 21 धावा. अजूनही या षटकामधले 4 चेंडू असतील भावा. 4 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतो पाहूया. प्रज्योत आडवेकर स्ट्रायकिंग एंडला असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो शुभम वैयक्तिक 7 चेंडू धावसंख्या 10 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. तसेच प्रज्योत 2 चेंडू 8 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिप्रेशन थोडस टेन्शन पाहायला मिळतं गोलंदाज राजवरती. एक डिप्रेशनच्या माऱ्यामध्ये फसताना पाहायला मिळतं गोलंदाज. या वेळेला प्रतिम चेंडू होता. थोडस दिशा दाखवली. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो इथं गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतं प्रज्योत वरती. आता मात्र थोडस डिप्रेशनचं छाया मंडरावतोय. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलग चेंडूंवरती वाईटची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळतं संघाच्या माध्यमातून. तसेच गोलंदाज खूप खराब गोलंदाजी मानायला समीकरण बदलत चाललंय. 21 चेंडू 39 धावांची गरज. इथे मात्र चेंडूला पाठवलंय प्रेक्षक गॅलरीच्या दिशेकडे. हवाई सफर होतय. चेंडू निकल ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. इथे मात्र प्रज्योत सुखी दिसतोय आपल्याला, कारण प्रत्येक चेंडूवरती 4 धावा वसूल करते. 4 चेंडूंवरती वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते तो प्रज्योत. पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. राज टू प्रज्योत टू राज. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. हवाई सफर. चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावासाठी 4 धावांना धावसंख्येत भर धावसंख्या होते 31 धावा. अजून या षटकामधला 1 चेंडू असेल भावा. 1 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. प्रज्योत असेल स्ट्रायकिंग एंडला. एक खंदा फलंदाज जो 5 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते. तसेच आपल्या सोबत जोडले जातात ते युट्यूब वरून प्रेक्षक सुद्धा जोडले जातील. त्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. तसेच रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून इथे आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहायला मिळते. झुंजार प्रीमियर लीग पर्व पहिला 2024 चा सामना रंगतोय तो इकडे आपल्याला पाहायला मिळतं. दत्तप्रसाद जांभारी वर्सेस विठ्ठल रखुमाई संघ. पर्पल कॅप होल्डर आपल्याला इथे पाहायला मिळते श्रेयस अंबेरकर. इथे पहिला चेंडू इलेक्ट्रॉनचा मारा केला होता शुभम. याला काय चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू इथे मानावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल श्रेयसच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला असेल ते खन्ना फलंदाज शुभम. यावेळेला फुलटॉसचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आला नाही. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडलं जाईल. 1 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 33 धावा गुण खात्यामध्ये इथे पाहायला भेटते. पुढचा चेंडू श्रेयस याचा. शुभम खेळण्यासाठी तयार. इथे मात्र जोरदार चेंडू होता. थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. शुभम याला काही चेंडू समजला नाही. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंच दंडित करताना पाहायला मिळतं. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडलं जाईल. रूल नंबर इथे 22 मोडला जाताना पाहायला मिळते. सलग चेंडूंवरती अतिरिक्त धावांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच तरीकेने टाकलेला चेंडू होता. तोवर मारा होतोय. थोडस डिप्रेशन मध्ये जाताना पाहायला मिळतो तो गोलंदाज श्रेयस. आणि तेवढंच ऊर्जा शक्ती निर्माण होताना पाहायला मिळते. तर खंदा फलंदाज शुभमच्या माध्यमातून स्वतः कर्णधार फलंदाजी मार्क वरती असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रज्योत. दोन्ही खंदे फलंदाज इथे उपलब्ध असतील. या वेळेला प्रथम चेंडू होता. शुभम याला काही चेंडू समजलेला नाही.
पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा व्हाईटचा मारा पण सलग चेंडूवरती दंडित करताना पाहायला मिळतात. श्रेयसला अतिरिक्त धावांची आतिषबाजी मानावं लागेल. या वेळेला समीकरण बदलत चाललंय. 15 चेंडू 26 धावांची गरज इथे मात्र वाचते. आता मात्र समीकरण थोडंफार बदलत चाललंय. 14 चेंडू 26 धावा. काय होणार भावा. दोन्ही हे कंदे फलंदाज असतील इथे मात्र उपस्थित. स्ट्रायकिंग एंडला शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रज्योत. बॉलिंग मार्क वरती असेल तो श्रेयस. या वेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त धावांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. ती श्रेयसच्या माध्यमातून या वेळेला जोरदार प्रहार. चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 41. या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकायचा होता. कमबॅक करताना पाहायला मिळाला तो श्रेयस. अशा प्रकारे षटक संपतय. 4 षटकांचे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 41. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 12 चेंडू 21 धावांची गरज. समीकरण सोपं सुद्धा असू शकतं, समीकरण महाग सुद्धा असू शकतं. कारण जेवढे तरबेज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्या ताकदीनं आपल्याला गोलंदाज इथे उपलब्ध पाहायला मिळतात. दोन्ही संघ बलाढ्य असतील. सामनानंतर तो एक हाय व्होल्टेज सामना होण्याची दाट शक्यता आपल्याला इथे दर्शवली जाते प्रेक्षकांच्या मते. दत्तप्रसाद जांभारी वर्सेस विठ्ठल रखुमाई कुडली संघ. इथे मात्र जोरदार प्रहार. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. चौकार. इथे मात्र अप्रतिम चेंडूंवरती सलग प्रहार मानावा लागेल. मन में लड्डू फुटा पर फिल्डर का इलाज खोटा. बोलायचं झालं तर अप्रतिम गोलंदाजी पण तितकंच बलवान फलंदाजी ते मानावं लागेल प्रज्योतच्या माध्यमातून. या वेळेला थोडस दिशाहीन होताना पाहायला मिळतं. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. पंच दंडित करताना पाहायला मिळालं गोलंदाज याला. या वेळेला पुन्हा एकदा चढवलाय. चेंडू होते सरळ हवाई सफर. वाकड तिकडे बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर चौकार मारेगा पण झुकेगा नाही साला. इथून मात्र अप्रतिम चौकारांची आतिषबाजी आपल्याला प्रज्योतच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग चेंडूंवरती सलग चौकारांची आतिषबाजी. समीकरण बदलत चाललंय. 10 चेंडू 12 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडलं जाईल. पुन्हा एकदा स्वर मारा करताना पाहायला मिळतं तो गोलंदाज. समीकरण बदलत चाललंय. 10 चेंडू 11 धावांची गरज असताना पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या पहार. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ती प्रज्योतच्या माध्यमातून. समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडू 7 धावा. काय होणार भावा. एक हाय व्होल्टेज सामना रंगताना पाहायला मिळते ते दत्तप्रसाद जांभारी वर्सेस विठ्ठल रखुमाई कुडली संघ. दोन्ही हे संघ बलाढ्य असतील. ज्याला कोणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नये. पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजी त्या प्रज्योतच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही या षटकामधला अंतिम चेंडू बाकी असेल. समीकरण बदलत चाललंय. इथे मात्र लढत चालू असेल ती 3रा क्रमांक आणि 4थ्या क्रमांकाची लढत इथे आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघांच्या माध्यमातून दोन्ही संघ पुरेपूर फायदा घेताना पाहायला भेटतात. या वेळेला 7 चेंडू 2 धाव्यांची गरज असेल. यावेळेला थोडस बॅट मध्ये परिवर्तन मानवलं. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. अशा प्रकारे षटक संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागते ते 60 धावा. फक्त 2 धाव्यांची गरज नसेल. चेंडू असेल 6. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक संघाच्या वतीने अंतिम षटक मला वाटतं श्रेयस घेऊन येत आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल तर शुभम. या वेळेला अप्रतिम चितेच्या चपलीनं धावलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एकूण मला वाटतं 2 धावा. अशा प्रकारे विजय संघ होत होता दत्तप्रसाद जांभारी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसंच पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन. तर मित्रांनो आपण आता थोड्या वेळासाठी ब्रेक घेतोय. तर तुम्ही पाहत रहा झुंजार प्रीमियर लीग 2024. तर आपल्यासोबत जोडले जाते
गटाचे अध्यक्ष सुधीरजी वासावे. महेश मोकल. झालेल्या सामन्याचा सामनावीर मित्रांनो या ठिकाणी ठरलाय तो प्रज्योत. विनंती असेल प्रज्योतला या ठिकाणी